नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला आजची अपडेट सविस्तरपणे समजून चला सुरू करूया. दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य कराच्या बाबतीत 5 महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. सविस्तर शासन निर्णय आतापर्यंत पुढील प्रमाणे पाहूया. कोतवालांना अनुकंप धोरण लागू. राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार किंवा अपघात यामुळे शासन सेवा करण्यास वैद्यकीयदृष्ट्या कायम असमर्थ ठरल्यास, रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आपत्तीस त्याच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती अनुकंप धोरणानुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोतवालांच्या मानधनात वाढ. राज्यात एकूण 12,693 कोतवाल कार्यरत आहे. त्यांना दरमहा 15,000 रुपये मानधनामध्ये दिनांक 1/2026 पासून 10% इतकी वाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर दर 3 वर्षांनी दिनांक 1 एप्रिल पासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये 10% इतकी वाढ देण्यास महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधनी कर्मचाऱ्यांना सन 24-25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ. राज्यातील महसूल विभागातील जुन्या आकृतीबंधानुसार विभागनिहाय जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदापैकी 8,575 पदे स्थायी असून उर्वरित 4,059 पदे अस्थायी आहे. सदर पदापैकी कोणतेही पद 6 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याने सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केले आहे. सबब 4,059 पदांना दिनांक 1/9/2024 ते दिनांक 28/2/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ. राज्यातील उच्च शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अ पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.